महाराष्ट्राचं आपलं न्यूज चॅनल 24 तास रहा सर्वात पुढे. भीम टक्कर दिली तयाने अरे त्या अथांग सागराला तो एकटाच होत भीम हो कोणियाला नाही अजून कोणी अरे भीमा समान झाला. भाग्य हे भारताचे जन्मांत भीमाला अरे टक्कर दिली तयाने त्या अथांग सागराला अरे तो एकटाच होता भीम पोहोनियाला. पाषाणाला पादर फोडणारा माझा भीम होता. पाषाणाला पादर फोडणारा माझा भीम होता. अरे न्यायाला ज्ञान धनाने सोडणारा माझा भीम होता. काय पुनती म्हणून मी त्या धुरंधराची अरे त्या म्हणूनला मातीत काढणारा तो माझा भीम होता. आणि म्हणून आज बहुजनानो दलिता
होतं की आमच्या समाजामध्ये एक लातूरची शान आदरणीय खासदार साहेब आहेत. ठीक आहे, कोण्या आयड्या नक्तू खेळण्याची पुण्य नाही. ही बाबासाहेबांच्या प्रेरणेने आमच्या खासदार झालेले आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी एक खेळ आहे. बोलण्याचा संयमाचा मखमली मावा आहे. सरी बोलण्याचा संयमाचा मखमली मावा आहे. अरे रक्तामध्ये परंतु क्रांतीचा लावा आहे. म्हणे रवी छाती ठाकूर हा माझा दावा आहे. आणि डॉक्टर खासदार सुनील गायकवाड साहेब आणि एकच भीमाचा हा छावा आहे. हे माझं गाणं प्रगत आहे. गाणं माझं गाणं म्हणजे समज त्या पूर्ण बहुजन समाजाला जोडणारं गाणं आहे. या आघाडीवरील सर्वांमध्ये सबसे भिंके मस्ती में मस्त है. अरे मैं जो कह रहा हूँ ये सब दुरुस्त है.
13 वर्ष साप्ताहिक अमरज्योतला पूर्ण झालेले आहे. देवणीसारख्या ठिकाणातून सूर्यवंशी हे वृत्तपत्र सातत्याने चालवत आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक वर्धापन दिनानिमित्त प्रबोधन गीताचे मोठे कार्यक्रम या ठिकाणी अरेंज करतात. कारण सतत 13 वर्ष पेपर चालवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. कालच भारतीय दलित पॅन्थरला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि मूक नायकला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. दलित चळवळीमध्ये काम करत असताना वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण या भागातील समस्या मांडण्याचं काम करता आणि हा तुम्ही छंद जोपासत असताना अडचणी अनेक येतात, तो त्यावर मात करून तुम्ही हे वृत्तपत्र चालवता त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी शाहीर रविनाथ भद्रे हे मराठवाडा, महाराष्ट्र आणि कर्नाटक मराठी भाषिक भागामध्ये मला वाटतं हिंदीमध्ये पण ते बाबासाहेबांचे गाणे म्हणतात, प्रबोधन करतात. खरं तर समाज प्रबोधनामध्ये साहित्यिकांचं, गायकांचं खूप मोठं योगदान असतं. कारण आपण ज्या प्रेरणेने या ठिकाणी गाणे गाता, मार्गदर्शन करता हे समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम पोलिस साहेब मला खरं तर म्हणजे उशीर यासाठी झाला की आमच्या पार्टीच्या अध्यक्षाचा वाढदिवस होता आणि 8-8:30 वाजेपर्यंत मला तिथेच थांबावं लागलं आणि मग तिथून मला वाटलं 1 तासाभरामध्ये पोहोचेल. मी 20 मिनिटांमध्ये मेट्रोच्या पुढे आलो होता. तिथून येत असताना मात्र अतिशय रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे मला वेळ लागला. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. आणि विशेषतः निलंगा विधानसभा मतदारसंघात हा तुम्ही कार्यक्रम घेत आहात आणि म्हणून आणि माझ्या मावशीचं गाव आहे. माझे सरपंच देविदास या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आवडत होत माझे. लहानपणी मी या गावामध्ये बऱ्याच वेळेस राहिलेलो आहे आणि देवडीचा कार्यक्रम आणि तुमचा फोन 2 दिवसापूर्वी आमचे मनोहरराव पटणे साहेबांचा फोन होता म्हणून. आणि बाबासाहेबांच्या प्रबोधन गीताचा कार्यक्रम म्हणल्यानंतर आम्ही येतोच. कारण भारतीय संसदेमध्ये खासदार म्हणून गेल्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यापासून 2014 पर्यंत एकाही दलित खासदाराने शपथ घेतल्यानंतर तिथे जयभीम म्हणलेला नव्हता. सुनील गायकवाड त्या ठिकाणी शपथ घेतल्यानंतर जयभीमचा घोषणा दिली. आणि म्हणजे आपण बाबासाहेबांच्या जातीचे आहोत. आपण कितीही शुद्ध मराठीमध्ये असेल, शुद्ध इंग्रजीमध्ये बोलत असाल तर आपले आडनाव कांबळे, वाघमारे, गायकवाड तर त्यांनी काही ओळख देत नाही. पण हे सगळे आमचे जात ओळख देणारे आडनाव आहेत. त्याच्यामुळे लोकसभेमध्ये मी राजकीय मतदारसंघातून निवडून गेलो होतो. सभागृहामध्ये नरेंद्र मोदी होते. सभागृहामध्ये महाराष्ट्रातले सगळे नेते होते, मोठे मोठे नेते होते. आणि शपथ घेतल्याच्या नंतर मी तिथे जोरात असा बुलंद जयभीम म्हटल्यानंतर सभागृहामध्ये सगळ्यांनी जयभीम वाजवून माझं स्वागत केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकेच्या ओबामाचा जो प्रचार करणारा प्रचारक हा बुद्धिस्ट होता आणि माझा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि सांगितले की मग तुम्ही म्हणजे असं कसं तिथे दुसरं काही बोलता येत नाही, जयभीम कसं काय बोला. मी म्हणालो मी जाहीर बाबासाहेबांच्या जातीचा आहे आणि मला जयभीम म्हणायला कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही किंवा तिथे लागायचा विचार नाही. म्हणून मी शाहिरांचे या ठिकाणी कौतुक करतो की आपण या ठिकाणी बाबासाहेबांच्या निळ्या कोटमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि प्रबोधन
आता मी तुमचं आवाज ऐकला, तुमचे शब्द ऐकले, तुमचं गाणी ऐकले. निश्चितच तुमचा कार्यक्रम माझ्या वडिलांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो. येणाऱ्या 22 नोव्हेंबरला त्यांची जयंती असते. आजच तुम्हाला मी निमंत्रण देतो 22 नोव्हेंबरचं, आणि तुमच्याही सगळ्यांचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करूया. जास्त काही न बोलता आजच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अमरज्योत जसं नावामध्ये अमर आहे आणि ती ज्योत कायमस्वरूपी चालू ठेवायची आहे, असे सूर्यवंशी सरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी हे वृत्तपत्र कंटिन्यू चालू ठेवा. मराठी भाषिकांचं परिवर्तनशील न्यूज चॅनल 24 तास. रहा सर्वात पुढे.